नमस्कार मंडळी. हे आहे आपल्या शेतातील गिन्नी गवत. याची आपण मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लावणी केलेली होती. त्याच्यानंतर आपल्या 2 ते 3 कापण्या ह्या गवताच्या झालेल्या आहेत. आणि आताही 15-20 दिवसापूर्वी आपण या गिन्नी गवताची कापणी घेतलेली होती. आणि एक 20 दिवसानंतर याला परत चांगल्या पद्धतीने असे फुटवे आलेले आहेत आणि जोरदार पद्धतीने याची वाढ चालू आहे. पावसाळी दिवस असल्यामुळं तर वाढ ही खूपच वेगवान अशी होत आहे. आणि गिन्नी गवत हा एकदा लागवड केल्यानंतर याची बऱ्याच महिने आपण कापण्या करू शकतो. आणि एकदा कापणी झाल्यानंतर त्याच्या शेजारी परत फुटवे येत राहतात. आणि जो मधील गॅप जो असतो तो गॅप देखील हळूहळू भरला जातो. हे पहा, याची वाढ खूपच जोरदार पद्धतीने अशी होत आहे. आणि हे जे गिन्नी गवत आहे हा गुरांसाठी चांगल्या पद्धतीचा असा चारा आहे. गुरांना देखील हिरवा चारा या गिन्नी गवतामुळे उपलब्ध होतो. हे पहा, छान अशी वाढ चालू आहे. आणि गुरे देखील याला आवडीने खातात. गिन्नी गवताबरोबर मका, कडवळ असा चारा असेल तरी हा सर्व मग पौष्टिक चाराच गुरांसाठी होऊन जातो. गिन्नी गवताबरोबर मका, कडवळ देखील केलं पाहिजे. परंतु गिन्नी गवत हा पर्यायी चारा म्हणून खूपच उत्तम आहे. याच्या आपण साधारणतः 1.5 ते 2 महिन्यानंतर कापण्या घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये तर याची वाढ उत्तम अशीच होती. आणि पावसाळ्यामध्ये याची लावणी केल्यानंतर हमखासच याची लावणी उत्तम पद्धतीने होते आणि लवकर याला फुटवे येतात आणि वाढही चांगली होते. त्यामुळं गिन्नी गवताची लावणी करायची असेल तर ती शक्यतो पावसाळ्यातच केली पाहिजे. इतर वेळी देखील केली तर चालते, परंतु जे फुटवे फुटायचं प्रमाण आहे हे पावसाळ्यात सर्वोत्तम आहे. आणि लावणीनंतर पटकन याला फुटवे फुटतात आणि साहजिकच याची उगवण चांगल्या पद्धतीने होती. त्यामुळं पावसाळा हा गिन्नी गवत लावणीसाठी देखील योग्य असा कालावधी आहे. हे पहा, सध्या तरी छान आणि जोमदार असे याचे फुटवे आहेत. आणि हा गुरांसाठी उत्तम असा चारा आहे. चला तर मंडळी, भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.